नर पशुच्या गुहेत मनोरमाबाईंच्या कुटुंबामधल्या माणसानेच जायला हवं। इंग्रोबाच्या आदेशानुसार आता सखूला उद्या नरपशूच्या गुहेत जावं लागणार। आपण इथे जमलोय त्या नरपशूच्या गुहेत बळी नक्की कोण जाणार यावरती चर्चा करायला। काही म्हणा, पण ती लहानकी सकू काही वेगळीच आहे नाही। मुकाट्यानं बळी जायला कबूल बी झाली, रडारड नाही, काही नाही। काय बुवा? अरे कशाला त्या सखूची कौतुक गाताय रे? हा? आधीच मारणार होती ती, उद्या मरेल। चूक कोणाची आहे? तिचीच आहे ना। मग शिक्षा तर भोगायलाच हवी। मुद्दा असा आहे की उद्या जरी सखू बळी गेली तरी हा प्रश्न कायमचा सुटणार आहे का? नाही ना। कधी ना कधी आपल्यावरती वेळ येणारच आहे ना। पण सुभेदार, संकट दूर होण्यासाठी उद्या बाबाजी काहीतरी दिव्य करणार आहेत। अरे ते करतील तेव्हा करतील रे। एका रात्रीत काही दिव्य होत नाही, वेळ लागतो त्याला। आणि त्या नरपशूच्या गुहेमध्ये बळी देण्याची शक्कल त्या बाबाजींनीच लढवली ना। याचा अर्थ काय? त्यांच्याहीकडे काही जालीम उपाय नाहीच आहे। आणि त्या सखूनंतर त्या नरपशूला बळी हे द्यावेच लागतील, हे विसरून नाही चालणार। हा। तर आता मुद्दा असा आहे की सखू नंतर सुद्धा मनोरमाबाईंच्या घरातील सगळी माणसं बळी म्हणून जायला हवी। जोपर्यंत मनोरमाबाईंच्या घरातली माणसं बळी म्हणून जात नाहीत, संपत नाहीत, तोपर्यंत गावकरी बळी जाणार नाहीत। संकट कोणी आणलं? सखू आणि मनोरमाच्या कुटुंबियांनी। मग त्यांनी शिक्षा भोगायलाच हवी। आधी त्यांनीच भोगायची, त्याशिवाय इतर कोणीही जायचं नाही, हे आपण एकत्र येऊन सांगूया। तुम्ही सगळेजण माझी साथ द्या, नाहीतर बळी जा। नाही, आम्ही आहोत तुमच्या बरोबर। विठुरा, तू माझा सखा आहेस ना, मग माझं एक ऐकशील? मी बळी गेल्यावर तरी हे बळीचं भयान चक्र थांबवशील? माझ्या घरातल्यांचं आणि गावातल्यांचं रक्षण कर। तू माझ्यावरच्या संकटात नेहमीच धावून येतोस, याही वेळी येशील। पण तू मला वाचवलंस तरी गावावरचं संकट जाणार नाहीये। तू बिचारा गावकऱ्यांचा आणि माझ्या घरातल्यांचा जीव वाचव। पाहिलं देवी, स्वतःच्या घरादाराला वाचवण्यासाठी सखू बळी जायला निघाली आणि गावातली, तिच्या घरातली माणसं अजूनही तिच्या विरोधात कारस्थानं रचतायत। आणि आता बघा ती काय करते। तुम्हीच बघा आणि तिचं कौतुक करू नका, अडवा तिला। म्हणा इकडे सगळे तुझ्या जीवावर उठलेत, तर तू तरी कशाला सगळ्यांसाठी प्रार्थना करतेस? खरंच कौतुक वाटतं मला तिचं। तुम्हाला ना माझं ऐकूच येत नाही। अहो, सखूचं नुसतं कौतुक करू नका असं म्हणते मी। तुम्ही इकडे बघा आधी, माझ्याकडे बघा तरी। तुमच्या मनातला प्रश्न मला ठाऊक आहे देवी। ठाऊक आहे ना? मग उत्तर द्या ना। त्या निर्दयी नरपशूला तुमच्याकडून अभय का आहे ते सांगा ना। तुम्ही त्याला का शिक्षा देत नाही आहात? असं काय करताय देवी? वेळेच्या आधी त्याला कसं काय होईल? हो, तुम्हाला तर ठाऊक आहे ना, जैसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळणार। हो, पण म्हणजे सखू ज्या वेळी गुहेत जाईल तेव्हाही तुमचा त्याच्यावर अंकुश नसणार का? तो असाच मोकाट असेल? देवी, अहो नागोजीच्या सेवकांनी सावजाची हूल देऊन देऊन त्याला भडकवलंय। त्याचा राग आता कसा शांत होणार? ते मला काही ठाऊक नाही। सखूला इवलीशी ही इजा होता कामा नये, इतकंच मला काय ते ठाऊक आहे। तुम्ही हा निश्चय केलाय ना? सखू सुखरूप राहावी अशी तुमची तीव्र इच्छा आहे ना?
मग तिन्हीच संशय पूर्ण होणार, तुम्हीच ती पूर्ण करणार. आणि विठुऱ्या, मी तुला बजावून ठेवते हा. तुम्हाला वाचवायला त्या गुहेत यायचं नाहीयेस. तिकडे भयानक नरपशू आहे, उगाच तुला पण त्रास द्यायचा तो. विठुऱ्या, तू तिथे यायचं नाहीयेस, माझी शपथ आहे तुला. खुळी आहे का ही सखू? ही अशी शपथ घालायची? तेही प्राण संकटात आहेत हे स्पष्ट दिसत असताना. हा शुद्ध वेडेपण आहे. नाही देवी, ही तर निस्वार्थ भक्तीची परिसीमा आहे. स्वतःच्या जीवापेक्षा सखूला माझी काळजी जास्त. आता तुम्हीच सांगा, सखूने शपथ घालून माझे हात बांधले, तिची शपथ मी कशी मोडणार? काय बोलायचं? अहो, एवढीशी ती आणि तिची शपथ सांगून तुम्ही तोंड मिटून गप्प राहता. तुम्ही नाही करणार तर कोण करणार? अहो, ती भुकेलेल्या नरपशूंच्या गुहेत चालली आहे हे तरी ध्यानात घ्या ना. तुम्ही काहीच करणार नाही आहात का? खरंच? खरंच मी आता काहीच करू शकत नाही देवी. जे काही होईल ते सखू आणि नरपशू यांच्यात त्यांच्या प्राक्तनानुसार होईल. काय? तुम्हाला वाटत असेल देवी, दिगूलाही वाटत असेल, सखूचं गुहेत नरपशू समोर जाणं मी थांबवू शकेन, पण कोणीही त्यांचं समोरासमोर येणं थांबवू शकत नाही. बाप रे, हे काय पाहतोय आम्ही? बाबाजी उकळत्या पाण्यात उभा आहेत आणि पाणी एवढं उकळतंय तरी बी तरी बी बाबाजींना काय बी होत नाही. बघा बघा, बाबाजींचे पाय जरा बी भाजत नाही. तेच तर बाबाजींचा महिमा आहे. समध्या गावासाठी बाबाजी अग्नी दिव्य करतात. धन्य धन्य असे दिव्य, याची देही याची डोळा आपण पाहतोय, यावर विश्वासच बसत नाही. अहो, शास्त्रात सांगितलंच आहे, चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही. काल बाबाजींनी माझा प्राण वाचवला आणि आज गावकऱ्यांचा प्राण वाचवण्यासाठी ते बघ उकळत्या पाण्यात उभे आहेत. नारायण नारायण. बुवा, पण तुमच्या भगवंताला विचारा ना, बाबाजी ज्या पाण्यात पाय बुडून उभे आहेत ते पाणी मायावी आहे का खरंच उकळत आहे? बैर्या, हा बाबाजी. ए सुंबा, अरे वाता की उकळलेलं पाणी वाता. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय बाबाजी. हे काय आखरीत एवढ्या गरम पाण्यात उभा आहे? बुवा, खरंच पाणी गरम हाय का नाही हे कसं कळणार? शंका आहे का तुझ्या मनात? चल फेडूया. मेलो 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 मेलो. अरे नाही बाबा 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 यो यो आहे आमचा खरा भक्त. काय राहणाऱ्या, हा? मनात शंका आली, गुरुवर बी काढायला हवी. हा, तुमच्या कोणाच्या बी मनात काय बी शंका असेल तर या एकेकानं पुढं आणि हे पाणी बघा. बघा, थंड हाय का उकळतं पाणी हाय बघा. या. नाही 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 नाही, माफी द्या माफी द्या. लय पाणी उकळत आहे. तुम्ही बी बाहेर या, बाहेर या तुम्ही बी. अहो, आम्ही बी तेच सांगत होतो बाबाजींना नको म्हणून.
पण बाबाजी ऐकायला तयार नाही. या उकळत्या पाण्यात मी उभा आहे तो तुमच्यासाठी, या गावासाठी. हे गाव माझं बी हाय, तुम्ही समजे गावकरी माझे आहेत. आज या गावातून पहिला बळी जाणार आणि मी गुरुजी ग्रोबाची प्रार्थना करतोय ती यासाठी की आज सखूचा बळी घेतल्यावर तरी त्या नरपशून शांत व्हावं. त्यानंतर मग या गावातून एकाही गावकऱ्याचा बळी जायला नाही पाहिजे. आणि जोवर गुरुजी ग्रोबा आम्हाला संकेत देत नाहीत तोवर आम्ही असेच उभे राहणार. जोवर जिंगरोबा प्रार्थना ऐकत नाही तोवर या नागोजी असाच उकळत्या पाण्यात उभा राहणार. मग दुनिया इकडची तिकडं होवो, या नागोजीला काय बी होवो, आम्ही जागच हलणार नाही. भैरू दादा, बाबाजी असं दिव्य कधीपर्यंत करणार आहे? हा सखूचा बळी झाला की दिव्य संपलं. जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा. अहो 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 खोलीत नाहीयेत. कुठे गेले असतील? अहो अहो मी निघाले. आता पुन्हा भेट नाही होणार आहे आपली. जाताना पण दिसणार नाही आहात का तुम्ही? शेवटचं पण भेटायचं नाहीये. अहो घरातल्या घरात चिठ्ठी लिहिण्याचं कारणच काय? अलीकडे ना दिग्गू जरा विचित्रच वागायला लागलाय. अहो 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 या या महाराणी आलात? लग्नानंतर जी या घरात धुबाकूळ घालायला सुरुवात केलीयस ती आता जातीयस तरी अजून थांबत नाहीये. चिठ्ठी आहे तुझ्या नवऱ्याची. काका वाच. मी वसुलीला जात आहे, तुमचा दिगंबर. इतकंच लिहिलेलं आहे. बाकी काय ते तुम्ही समजा. म्हणजे अहो माझा निरोप सुद्धा घेणार नाहीत का? आई आई ग, बिचारीला हिचा नवरा शेवटचं सांगून पण गेला नाही. सखू वसुलीला गेलाय ग तो. कसली वसुली आणि कसलं काय? त्याची बायको बळी जाते ना आज. दिगूला बघवलं नसतं म्हणून तोंड लपून पळून गेला. पण सखू आपल्या कर्माचीच फळं भोगते म्हणावं. त्यात कोण काय करणार? अहो असं का वागतात? भेटले असते तर अखेरचा निरोप तरी घेता आला असता. पण हो, समोर असते तर माझा पाय घरातून निघताना जड झाला असता आणि मी शपथ मोडली ना त्यांची. वाईट वाटलं असेल त्यांना. निघ बाई तू सखू. उगच उशीर झाला तर आम्ही तुला अडवतोय असं समजून गावकरी आमच्यावर खबरतील. निघ. थांब हं सखू, तुला कुंकू लावते. हा
भाग्यवान आहेस तू, कारण अहेवपणी जातीयस ना. सवाष्ण असताना मरण येणं म्हणजे किती ते भाग्य. पण हिचं कुंकू दिगू नेमका कुठे असेल? झिंगरोबाच्या आदेशानुसार आता सखूला उद्या नरपशूच्या गुहेत जावं लागणार. इतर कोणी मला खुळी म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुम्ही मला जेव्हा खुळी म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं. सखूच्याच नशिबात इतके अडथळे, इतक्या कसोट्या का रे? खूप लहान आहे रे. तिला हे षडयंत्र डावपेच कळत पण नाही, तरीही कायम तिलाच या अग्निदिव्यातून का जावं लागतं? तिच्या चांगुलपणाचं, चांगल्या कर्माचं हेच फळ आहे का की तिला नरपशूचा बळी म्हणून धाडलं जावं? तिच्या विठुरायाने पण तिला वाऱ्यावर सोडलं असं वाटायला लागलंय मला आता. आता मी कुठल्या देवाची प्रार्थना करू की जेणेकरून सखूची या भयानक संकटातून मुक्तता होईल? रमाईने विठुरायाला नमस्कार करायला मनाई केली, मग आता नाही तर कोण? गुरु झिंगरोबा? बाबाजी? नाही नाही, नको. गुरु झिंगरोबा आणि बाबाजींनी तर सखूची बळी म्हणून निवड केली, शिवाय सखू त्यांना मानत पण नाही. तिचं सर्वस्व तो विठुराय आहे, ती त्यालाच मानते. मग आता हे भयानक संकट दूर करणं मला शक्य नाहीये. काहीतरी दैवी कृपा व्हायला पाहिजे, पण कोण करेल ही कृपा? मी कोणाची आळवणी करू? मनोरमाबाई, आम्ही सखूला वाजत गाजत देणार आहे, चला पाठवा तिला. नका ना, सकू वहिनीला नरपशूच्या गुहेत नका ना पाठव. मी जातो. येते मी. काही चुकलं मागलं असेल तर क्षमा करा. आऊंचा शेवटचा निरोप नाही घेता आला, पण माझा विठुराय त्यांना कायम सुखात ठेवेल. सासूबाई, मला क्षमा करा, पण आता या घराचा उमरठा ओलांडून निघाले. आता विठुरायाचं नाव घेतच अखेरचा श्वास घेणार.
नरपशूचा पहिला बळी चालला. अरे रे रे. ही पोरगी बघा किती धिटाईनं मरणाला स्वतः सामोरी जाती या. परमेश्वरा, केवढं रे हे धाडस. धन्य आहेस मुली तू. तुझ्यासारखी गुणी मुलगी मी आयुष्यात पाहिली नाही ग. अहो आजी, तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय? तुम्ही मोठ्या आहात. अगं हो बाळा, मी वयाने तर मोठी आहे, पण तू कर्माने माझ्यापेक्षा कितीतरी मोठी झालीस बघ. अगं कुटुंबाच्या आणि गावाच्या रक्षणासाठी तू स्वतःचे प्राण द्यायला निघालीस. हे तर जगा वेगळं आहे. वय तर आणि आम्ही बी आमचा जीव जाईल म्हणून घाबरतो आणि ही स्वतः जाती या. सखू, तू महान आहेस ग. तुझ्या समर्पणासाठी वंदन माझं. तुझं लय उपकार आहेत गावावर. तुझ्या धाडसामुळं तो नरपशू गावावर हल्ला करणार नाही. आमच्या पोरा बाळांचा जीव तू वाचवलास. ही माणसं खोळी झालीत का काय? आमच्यापेक्षा या सखूला मोठं समजायला लागलीत. काय संत सखू झाली का काय ही? नाही नाही, ही कार्टी आमच्यापेक्षा मोठी वायानं ग. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. आलं सकूचं मोठेपणा खाली उतरवाया झिंगरोबाचं सोंग लगी आलं. झिंगरोबा आले, बाबाजीच्या अंगात गुरु झिंगरोबा आले. आदेश गुरु झिंगरोबा आदेश. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. सखू